देव जगावेगळा आहे, जो अद्भुत आहे, जो प्रीतीने भरलेला आहे. तर देवाचा आपण धन्यवाद करूया. आजच्या मननाकरिता आपण इफिस्कराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याची 1 ते 4 वचनं आपण पाहूया. इफिस्कराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याची 1 ते 4 वचनं मी आपल्याकरता वाचत आहे. इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यांस देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल यांच्याकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. वचन 3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. देवा वाचलेली वचने आपल्यासाठी आशीर्वादित करू. प्रियांनो, आजच्या या मननामध्ये आपण या 4 वचनांमधून आपण 3 गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या म्हणजे पहिली गोष्ट, आपली निवड कोणी केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली निवड कधी करण्यात आलेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली निवड कशाकरिता करण्यात आलेली आहे. आणि आपण आपल्या पहिल्या मुद्द्यात जाण्यात अगोदर आपण थोडक्यामध्ये त्या पत्राची आपण पार्श्वभूमी पाहूया. प्रियांनो, या पत्राचा लेखक पौल आहे. याविषयी कुठल्या प्रकारचं दुमत नाही, कारण त्याने त्याचं नाव सुरुवातीसच लिहिलेलं आपणास पाहाव्यास मिळतं. आणि हे पौलाने त्याच्या तुरुंगवासातील लिहिलेल्या पत्रांपैकी एक पत्र आहे. सर्वसाधारणतः 60 ते 62 या काळामध्ये त्याने लिहिलेलं हे पत्र आहे. आणि प्रियांनो, हे पत्र आपण याचं 2 भागामध्ये विभाजन करू शकतो. पहिला भाग म्हणजे अध्याय 1 ते 3 जे डॉक्ट्रिन्सनी भरलेले आहेत असं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि दुसरा भाग म्हणजे अध्याय 4 ते 6 जे ड्युटीज किंवा आपले जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याविषयी आपल्याला सांगतं. पहिला भाग डॉक्ट्रिन आणि दुसरा भाग ड्युटीज, अशा या 2 भागांमध्ये हे विभागलेलं हे पत्र आपल्यास पाहाव्यास मिळतं. आणि प्रियांनो, जर या इफिस या शहराविषयी जर आपण थोडक्यात पाहायचं म्हटलं तर इफिस हे जे शहर आहे ते मूर्तीपूजेसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर आहे. त्यांची जी देवी होती डयाना, त्या देवीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर, आणि त्या देवीच्या मूर्त्या बनवणं आणि त्या मूर्त्या विकणं, तसेच त्या मंदिराच्या मूर्त्या बनवून विकणं हे या शहराचं मुख्य असं काम होतं. आणि अशा या मूर्तीपूजेच्या शहरामध्ये देवाने काय केलेलं आहे, त्याचे काही लोक निवडून ठेवलेले आहेत. काही लोकांना त्याने वेगळं केलेलं आहे. आणि त्याच वेगळे केलेल्या लोकांना पौल इथे पत्र लिहिताना आपल्यास पाहाव्यास भेटतो. प्रियांनो, आणि हे पत्र अतिशय सुंदर अशा डॉक्ट्रिन्सनी भरलेलं आपल्यास पाहाव्यास मिळतं. ज्यावेळेस पौल करंथीकराच्या मंडळीस पत्र लिहितो त्यावेळेस तो तिथं असं त्यांना म्हणतो की तुम्हाला अजूनही निर्या दुधाची गरज आहे, तुम्हाला जड अन्न पचत नाही. ज्यावेळेस तो गलतीकरांना पत्र लिहितो त्यावेळेस तो असं म्हणतो की अहो बुद्धिहीन गलतीकरांनो. पण ज्यावेळेस तो इफिस इथल्या मंडळीस पत्र लिहितो त्यावेळेस त्यांना कुठल्या प्रकारचा दोष लावावा असं त्याला आढळत नाही. तर तो त्यांना काय करत आहे, तर तो त्यांना निर्या दुधाने नाही तर त्यांना जड अन्नाने किंवा सुंदर अशा डॉक्ट्रिन्सनी तो त्यांना भरत आहे असं आपणास पाहाव्यास मिळतं. आणि त्याचा आपण आज इथे अभ्यास करणार आहोत, आपण पाहणार आहोत. आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे येऊया की आपली निवड कोणी केलेली आहे. आणि होय प्रियांनो, इथं पहिल्याच वचनामध्ये पौल असं म्हणतो की इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे या देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल. पौल इथे काय म्हणत आहे स्वतःविषयी की तो प्रेषित आहे, तो ख्रिस्त येशूचा प्रेषित आहे, पण तो देवाच्या इच्छेनुसार झालेला प्रेषित आहे. त्याची निवड कोणी केलेली आहे, तर त्याची निवड स्वतः देवाने केलेली आहे. त्याची निवड कोणत्याही मानवाने, कोणत्या संघटनेने, कोणत्या ऑर्गनायझेशनने केलेली नाही, किंवा तो त्याच्या स्वतःच्या बुद्धीने, चातुर्याने किंवा कुठल्याही त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमुळे तो त्याला ते प्रेषित पद मिळालं आहे असं नाही. तर त्याची निवड कोणी केलेली आहे, तर त्याची निवड स्वतः देवाने केलेली आहे. तो देवाच्या इच्छेनुसार प्रेषित झालेला आहे असं आपल्याला पहिल्या वचनामध्ये पाहाव्यास मिळतं. त्यामुळे आपण पाहतो ही देवाने केलेली निवड आहे. त्याविरुद्ध जर आपण पाहिलं मानवाने केलेली निवड, तर आपल्याला एक उदाहरण पाहाव्यास मिळतं की मत्तयसाची झालेली निवड. आपल्याला ठाऊक आहे की प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय आणि 15 ते 26व्या वचनामध्ये आपल्यास पाहाव्यास मिळतं
की ज्यावेळेस यहूदा इस्करियोतने काय केलं, आत्महत्या केली आणि ते 12वं शिष्यपद जे रिकामं होतं ते भरण्यासाठी या सर्व शिष्याने एकत्र येऊन प्रार्थना केली आणि त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि त्या चिठ्ठीमध्ये मत्तियासाचं नाव आलं आणि त्यांनी त्या मत्तियासाची नेमणूक 12व्या शिष्यपदी केली. प्रियांनो, आणि मत्तियासाचा जो उल्लेख आहे तो आपल्याला फक्त या प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्यावेळेस त्याची नेमणूक झाली त्यावेळेस पाहाव्यास मिळतो. त्याच्यानंतर त्याचा उल्लेख आपल्याला संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये कुठेही पाहाव्यास मिळत नाही. प्रियांनो, ही झाली माणसाने केलेली निवड, की त्याच्या सेवा कार्याविषयी त्याचं काय झालं, त्याने कुठे सेवा केली, काय केली, कुठलाही उल्लेख आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. तर त्याच्या उलट ज्याची निवड देवाने केलेली आहे असा हा जो प्रेषित पौल त्याच्या सेवा कार्याविषयी आपल्या पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी पाहाव्यास मिळतात. त्याने वेगवेगळ्या 7 मंडळांना लिहिलेले पत्र आपल्यास पाहाव्यास मिळतात. त्याचप्रमाणे इतर बंधुजनांना लिहिलेले पत्र सुद्धा आपणास इथे पाहाव्यास मिळतात. त्याच्या सेवेविषयी पवित्र शास्त्र आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगत आहे. आणि प्रियांनो, सांगायचा मुद्दा हा आहे की त्याची जी निवड आहे ती कोणी केलेली आहे, ती स्वतः त्या जिवंत देवाने केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे प्रियांनो, तुमची आणि माझी निवड सुद्धा कोणी केलेली आहे, तर ती त्या जिवंत देवाने केलेली आहे. प्रियांनो, पौल जेव्हा स्वतःची ओळख करून देतो त्यावेळेस तो फिलिप्पिकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 5 मध्ये असं म्हणतो, मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला इस्रायल लोकातला बन्यामीन वंशातला इब्रांचा इब्री आणि नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी असा आहे. होय प्रियांनो, तो कसा होता, तर तो इस्रायल लोकातला होता, तो बन्यामीन वंशातला होता, त्याची सुनता झालेली होती, तो नियमशास्त्राचा अभ्यास कसा होता, जो जुना करार त्याला पूर्णपणे ठाऊक होता, अभ्यास केला होता, असा हा पौल त्याची निवड देवाने केलेली आहे. पण याच्या उलट जर प्रियांनो आपण आपल्याबद्दल विचार केला तर आपण काय म्हणावं, आपण तर कुठल्याही योग्यतेचे पात्रतेचे असे नव्हतो. आपण त्या इस्रायलाच्या करारास परके असे होतो. आपण देवहीन, आशाहीन आणि मरणाधीन असे होतो. आणि असं असताना सुद्धा त्या देवाने काय केलेलं आहे, त्या देवाने आपल्यावरती दया केलेली आहे, त्या देवाने आपल्यावरती कृपा केलेली आहे आणि त्या देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. जी आपल्यासाठी कुठल्याही प्रकारची चांगली गोष्ट नव्हती, त्यात तुम्हाला आणि मला देवाने निवडलेलं आहे. आपण पहिली गोष्ट पाहत होतो की आपली निवड कोणी केली आहे, तर ज्या प्रकारे पौल म्हणतो की मी देवाच्या इच्छेनुसार झालेला आहे, त्याचप्रमाणे प्रियांनो आपण सुद्धा देवाच्या इच्छेनुसार झालेले आहोत. आपली निवड देवाच्या इच्छेनुसार केलेली आहे. आपली निवड कुठल्याही मंडळीने, कुठल्याही बंधुजनाने किंवा सेवकाने केलेली नाही, तर आपल्याला तर देवाने या मंडळीमध्ये ठेवलेलं आहे, त्याच्या लोकांमध्ये आणून ठेवलेलं आहे. तर ती फक्त देवाची इच्छा आहे आणि ती देवाची निवड आहे. प्रियांनो, मला काही दिवसापूर्वी माझ्या एका मित्राचा इंडियाहून फोन आला होता आणि तो मला असं सांगत होता की त्याच्या मुलाची निवड आर्मीमध्ये खूप मोठ्या पदावरती झालेली आहे. आणि तो ते सांगताना मला असं म्हणाला की त्यांची नेमणूक स्वतः प्रेसिडेंट करतात आणि ते सांगताना त्याचा आनंद आणि अभिमान हा गगनात मावत नव्हता. आणि होय प्रियांनो, जर एखाद्या व्यक्तीची निवड प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर करतो आणि जर त्यांना एवढा आनंद होत असेल तर प्रियांनो, तुम्हाला आणि मला किती आनंद झाला पाहिजे की आपली निवड कुठल्या प्रेसिडेंट किंवा मानवाने किंवा प्राईम मिनिस्टर केलेली नाही, तर या जगाचा जो चालक मालक आहे, त्या जगाला ज्याने बनवलेला आहे, त्या सृष्टीचा जो निर्माणकर्ता आहे, त्या सृष्टीच्या निर्माणकर्त्याने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. तर आपल्या त्या गोष्टीचा किती अभिमान असणं गरजेचं आहे, त्या गोष्टीची किती जाण असणं आपल्याला गरजेची आहे की तुमची आणि माझी निवड ही त्या सृष्टीच्या निर्माणकर्त्याने केलेली आहे. आपण पहिली गोष्ट पाहत होतो की आपली निवड कोणी केली आहे, तर आपली निवड ती देवाने केलेली आहे. देवाच्या इच्छेनुसार आज आपण इथे त्या मंडळीमध्ये आपण ठेवण्यात आलेला आहे. आपण आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया की आपली निवड कधी करण्यात आलेली आहे. प्रियांनो, या 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की दुसऱ्या भागामध्ये, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. कारण आपल्याला कधी निवडून घेतलेलं आहे, तर असं म्हटलेलं आहे, जगाच्या स्थापनेच्या पूर्वी त्याने आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतलेलं आहे. प्रभूचे मोठे सेवक चार्ल्स स्पर्जन यांचं एक फेमस असं स्टेटमेंट आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, इट इज गुड थिंग गॉड चोज मी बिफोर आय वॉज बॉर्न बिकॉज ही शुअरली वुड नॉट हॅव आफ्टरवर्ड्स. ते असं म्हणाले की बरं झालं की देवाने
मला माझ्या जन्माच्या आधीच निवडलं होतं. जर माझ्या जन्माच्या नंतर निवडायचं असतं तर ते शक्य झालं नसतं. प्रियांनो, त्या प्रभूच्या सेवकाला असं म्हणायचं आहे की मला देवाने या जन्माच्या आधी निवडलं ते बरं झालं, कारण नंतर माझे पाप आणि माझे अपराध पाहून मला निवडणं ते शक्य झालं नसतं. माझ्या ठाई अशी कुठल्या प्रकारची चांगली गोष्ट नव्हती की त्यासाठी त्या देवाने मला निवडलं असतं. पण प्रियांनो, मी तर असं म्हणेन की जो आपला देव आहे तो कसा आहे, तो सर्व ज्ञानी असा देव आहे. त्या देवाला सर्व काही गोष्टी सुरुवातीस ठाऊक होत्या. त्या देवाला सुरुवातीस अंत ठाऊक आहे, असा आपला जिवंत देव आहे. त्या देवाला या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती की आपण काय पाप करणार आहोत, आपण काय करणार आहोत, आणि हे सर्व ठाऊक असताना सुद्धा त्या देवाने काय केलेलं आहे, त्या देवाने तुमची आणि माझी निवड त्या ख्रिस्ताच्या ठाई केलेली आहे. त्या देवाला सर्व काही ठाऊक असताना सुद्धा त्याने तुमची आणि माझी निवड केली आहे. ती देवाची दया आहे, ती देवाची कृपा आहे की त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. इर्म्याचा ग्रंथ याचा 1 अध्याय आणि वचन 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, मी तुला गर्भाशयात घडविले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून नेमले आहे. होय प्रियांनो, देवाने काय म्हटलेलं आहे की तो आईच्या उदरातून निघण्यापूर्वी मी तुला ओळखत होतो. मी त्याच्या आधी तुला निवडलेलं आहे. मी त्याच्या आधी तुला पवित्र केलेलं आहे आणि मी त्याच्या आधी तुला नेमलेलं आहे. होय प्रियांनो, त्याचप्रमाणे दावीद सुद्धा असंच काही म्हणतो. स्तोत्रसंहिता याचा 139व्या अध्यायामध्ये आणि 13व्या वचनापासून पुढे दावीद असं म्हणतो की तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस. माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत. हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. मित्रांनो, दाऊद असं म्हणतो की अद्भुतरित्या माझी घडण झालेली आहे आणि माझ्या आयुष्याचा एकही दिवस पाहण्याच्या अगोदर सर्व काही तुझ्या वहीमध्ये नमूद करून ठेवलं होतं. आणि ह्या गोष्टी आपल्याला तेच सांगतात की आपल्या देवाला सर्व काही ज्ञात होतं. तो सर्व काही जाणणारा देव होता आणि सर्व काही जाणत असताना सुद्धा त्याने आपल्याला काय केलेलं आहे, तर आपल्याला त्याने ख्रिस्ताच्या ठाई निवडून ठेवलेलं आहे. आणि त्याने आपल्याला कधी निवडलेलं आहे, तर ते आपल्याला जगाच्या स्थापनेच्या पूर्वी निवडलेलं आहे. आणि मी या गोष्टीवरती विचार करत होतो. जगाच्या स्थापनेच्या पूर्वी म्हणजे कधी निवडलेलं आहे? आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय आणि 1 वचन काय सांगतं की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली. पण इफिस 1:4 काय सांगतं की जगाच्या स्थापनेच्या पूर्वी म्हणजे उत्पत्ती 1:1च्या आधी त्याने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. जर आपण या वचनांचा क्रम लावायचा असेल तर मला स्वतः आपण असं काही लावू शकतो की सर्वात प्रथम कोणतं वचन येईल? योहान 1:1 म्हणजे प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. दुसरं वचन कोणतं? तर इफिस 1:4 म्हणजे त्या शब्दाने जगाच्या स्थापनेपूर्वी तुमची आणि माझी निवड केलेली आहे. आणि मग तिसरं वचन येईल आणि ते म्हणजे कोणतं? तर उत्पत्ती 1:1 प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वीची निर्मिती केली. होय प्रियांनो, त्या देवाने त्या विस्तीर्ण पसरलेला आकाश आणि पृथ्वी आणि हे सर्व विश्वाच्या निर्मितीच्या आधी तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. त्या प्रियांनो, त्या सर्व सृष्टीच्या समोर जर आपण पाहिलं तर आपण एक छोट्याशा बिंदूसारखे, एक छोट्याशा डॉट सारखे आपण असे आहोत. पण असं असताना सुद्धा प्रियांनो, त्या देवाने तुम्हाला आणि मला या जगाच्या स्थापनेच्या पूर्वी निवडलेलं आहे. आणि होय प्रियांनो, ही देवाची तुम्हावरती आणि माझ्यावरती झालेली ही प्रीती आहे. या देवाने तुम्हाला आणि मला कधी निवडलेलं आहे? तर या जगाच्या स्थापनेच्या पूर्वी निवडलेलं आहे. आपल्याला 2 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपली निवड कोणी केली आहे? तर आपली निवड ती स्वतः देवाने केलेली आहे. आपण देवाच्या इच्छेनुसार आपण निवडले गेलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे आपली निवड कधी झाली आहे? तर आपली निवड जगाच्या स्थापनेच्या पूर्वी झालेली आहे. आपण आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया आणि ती म्हणजे आपली निवड कशाकरिता करण्यात आलेली आहे. याच 4थ्या अध्यायाच्या पहिल्या भागामध्ये असं म्हटलं आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून
त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले आहे. कशासाठी निवडून घेतलं आहे? तर आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे यासाठी त्याने आपल्याला निवडून घेतलेलं आहे. प्रियांनो, कशासाठी निवडून घेतलेलं आहे? तर आपण त्याच्या समक्षतेमध्ये आपण पवित्र व निर्दोष असावे. प्रियांनो, मी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदामाच्या विषयी विचार करत होतो. प्रियांनो, ज्यावेळेस आदामाला देवाने आज्ञा दिली की तू ह्या झाडाचं फळ खाऊ नकोस आणि तू खाशील तर तू काय होशील? तू हमखास मरशील. तो शारीरिक दृष्ट्या मेला जरी नसला तरी तो आत्मिक दृष्ट्या मेलेला आपणास वचन सांगतं. आणि होय प्रियांनो, त्याची देवापासून झाले ताटातूट आपण त्या वचनांमध्ये पाहतो. आणि प्रियांनो, आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की आपण कसे आहोत? तर आपण या जिवंताच्या भूमीवरती आहोत. पण प्रियांनो, मी तर असं म्हणेल की आपण या मुर्द्यांच्या स्मशानभूमीमध्ये आहोत. आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर आत्मिकरित्या मेलेले मुर्दे आपणास पाहाव्यास मिळतात. जसा आपला जन्म होतो त्या जन्मच आपला पापामध्ये झालेला, आपण आदामाचे वंशज या नात्याने आध्यात्मिकरित्या आत्मिकरित्या मेलेले, देवापासून दुरावलेले असे आपण जन्माला आलेलो होतो. आणि प्रियांनो, या मुर्द्यांच्या किंवा या मेलेल्यांच्या स्मशानभूमीमध्ये आपण राहत असताना देवाने आपल्याला काय केलेलं आहे? देवाने आपल्याला निवडलेलं आहे. देवाने आपल्याला काय केलेलं आहे? वेगळं केलेलं आहे. आणि आपण त्याबद्दल देवाचं आभार मानूया. देवाने आपल्याला कशासाठी निवडलेलं आहे? देवाने आपल्याला कशासाठी वेगळं केलेलं आहे? तर आपण त्या जिवंत देवाच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे यासाठी त्याने आपणास निवडलेलं आहे. त्याने त्याचे लोक होण्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. त्याने त्याची सेवा करून घ्यावी यासाठी त्याने आपल्याला निवडलेलं आहे. होय प्रियांनो, इथं या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पौल असं म्हणतो, इफिसे येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठाई असं म्हटलेलं आहे. मराठी भाषांतरामध्ये पवित्र जन असा शब्द वापरण्यात आलेला आहे. पण जेव्हा आपण हिंदी भाषांतर किंवा आपण इंग्लिश भाषांतरामध्ये पाहतो तर तिथे संत किंवा सेंट हा शब्द वापरण्यात आलेला आहे. ते जसं म्हटलेलं आहे की त्याने हे पत्र इफिसेतील संत जनांस लिहिलेलं हे पत्र आहे. आणि प्रियांनो, मी असा विचार करत होतो, जसं आपण काही ख्रिस्ती पंथामध्ये पाहतो तसं आपल्याला असं पाहाव्यास मिळतं की जर तुम्हाला संत बनायचं असेल तर त्या पंथामध्ये एक महत्वाची अट अशी आहे की तुम्ही मेलेले असले पाहिजे. तुम्ही जिवंत असताना तुम्हाला संत ही पदवी मिळत नाही. तुम्ही मेल्यानंतरच तुम्हाला ही पदवी मिळते. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही जिवंत होते त्यावेळेस तुम्हावरती कुठल्याही प्रकारचा दोष, गुन्हा, खटला, कुठल्याही प्रकारचा दोष तुमच्या ठाई नसला पाहिजे आणि तुम्ही पवित्र असं जीवन जगले असाल तर तुम्हाला संत ही पदवी देण्यात येते. पण प्रियांनो, वचन आपल्याला काय सांगतं? पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं? तुम्हाला आणि मला संत ही पदवी देण्यात आलेली आहे. आणि होय प्रियांनो, त्यासाठी आपण पवित्र लोकांची निवड करण्यात आली नाही तर तुमच्या माझ्यासारख्या पापी लोकांची निवड करण्यात आली आहे. जे जन्माचे पापी होतो पण ज्यांचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे धुवून टाकलेले आहेत. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्यांच्या पापापासून आणि अपराधांपासून क्षमा मिळालेली आहे. त्यांना पापापासून सुटका मिळालेली आहे. आणि अशाच लोकांना संत असं म्हटलेलं आहे. आता त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे किंवा जिवंत देवाचे संत होण्यासाठी तुम्हाला मरण्याची गरज नाही. तर प्रियांनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपण आज कसे झालेलो आहोत? तर आपण संत आणि पवित्र असे करण्यात आलेले आहोत. प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे की ज्या वेळेस पौलाचं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एन्काउंटर झालं, त्यावेळेस तो दमास्कसच्या वाटेवरती होता आणि ज्यावेळेस त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं त्यावेळेस त्याने पहिला प्रश्न विचारला, प्रभू तू कोण आहेस? प्रियांनो, त्याने विचारलं की तू कोण आहेस? आणि प्रियांनो, हा अनुभव कदाचित तुमचा आणि माझा सुद्धा असेल की ज्यावेळेस आपलं तारण झालं त्यावेळेस आपण हा प्रश्न प्रभूला विचारला असेल की प्रभू तू कोण आहेस? आणि प्रभूने ज्यावेळेस त्याची ओळख पटवून दिली त्यावेळेस आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला. प्रियांनो, आपण पौलासारखा तो पहिला प्रश्न नेहमीच विचारतो. पण प्रियांनो, आपण पौलाने विचारलेला दुसरा प्रश्न सुद्धा विचारणं गरजेचं आहे. माझ्या बरोबर या प्रेषितांचं कृत्य याचा 22वा अध्याय आणि वचन 9. प्रेषितांचे कृत्य याचा 22वा अध्याय आणि वचन 9. आणि तसं म्हटलं आहे, तेव्हा माझ्या बरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्या बरोबर बोलणाऱ्यांची वाणी
त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, प्रभुजी, मी काय करावे? होय प्रियानो, इथं पौल असं म्हणत आहे की प्रभुजी, मी काय करावे? पहिला प्रश्न पौलाने विचारला की प्रभू, तू कोण आहेस? आणि दुसरा प्रश्न पौलाने विचारला, प्रभुजी, मी काय करावे? आणि होय प्रियानो, हा प्रश्न तुम्ही आणि मी सुद्धा विचारणं गरजेचं आहे की प्रभुजी, मी काय करावे? प्रभू, तू मला निवडलं आहेस, तर तुझी काय इच्छा आहे? मी काय करावे? हे प्रभू तू मला सांगावंस. आणि होय प्रियानो, मी निश्चितच असं सांगतो की ज्यावेळेस आपण हा प्रश्न प्रभूला करू, त्यावेळेस आपण प्रभूला विचारू, प्रभू तू मला सांग की मी काय करावं? आणि प्रभू निश्चितच आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल. ज्या प्रकारे त्याने पौलाला उत्तर दिलं की तू काय करावं, त्याचप्रमाणे प्रियानो प्रभू तो तुम्हाला आणि मला सुद्धा उत्तर देईल. आणि होय प्रियानो, आपण पाहत होतो की आपला तिसरा मुद्दा की आपली निवड कशा करता झालेली आहे. आणि होय प्रियानो, आपली निवड त्या जिवंत देवाच्या समक्ष, त्या जिवंत देवाच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे यासाठी झालेली आहे. आपली निवड कशासाठी झाली आहे? तर त्या देवासाठी साक्ष निर्माण करण्यासाठी आपली निवड झालेली आहे. त्याप्रकारे पौल म्हणतो, मला तर जगणे हा ख्रिस्त आणि मरणे हा लाभ. होय प्रियानो, त्याचप्रकारे आपलं सुद्धा जीवन असावं याकरिता तुमची आणि माझी निवड झालेली आहे. आपण या देवाच्या समोर पवित्र व निर्दोष असावे यासाठी प्रियानो तुमची आणि माझी निवड करण्यात आलेली आहे. आणि होय प्रियानो, मी हेच सांगेल की ज्या प्रकारे पौलाने तो प्रश्न विचारला, त्याच प्रकारे प्रियानो तुम्ही आणि मी सुद्धा तो प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपण 3 गोष्टी पाहत होतो. आपण पहिली गोष्ट पाहिली की आपली निवड कोणी केली आहे? तर आपण पाहिलं आपली निवड स्वतः त्या जिवंत देवाने केलेली आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की आपली निवड कधी करण्यात आली आहे? तर ती जगाच्या स्थापनेच्या पूर्वी करण्यात आलेली आहे. आणि तिसरी गोष्ट आपली निवड कशाकरता करण्यात आलेली आहे? आणि मी हे सांगतो की ज्या प्रकारे पौलाने विचारलं की प्रभू तू मला सांग की मी काय करावे? त्याप्रमाणे प्रियानो आपण सुद्धा त्या प्रभूला विचारलं पाहिजे की प्रभू तू सांग की मी काय करावे? आणि होय प्रियानो, ज्या प्रकारे पौलाने विचारलं, प्रभू मी काय करावे? तसं विचारण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सांगितलं. त्याचप्रमाणे प्रियानो, ज्या प्रकारे शमूएल म्हणतो की होय प्रभू तू बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि होय प्रियानो, असं करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सांगितलं. प्रभूचं बोलणं ऐकण्यास, त्याच्या वाणी ऐकण्यास आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सांगितलं. पुन्हा एकदा दिलेल्या वेळेबद्दल, समयाबद्दल मी प्रभूचा मनापासून आभार मानतो. थँक यू.